मुद्दे कायम आहेत. फक्त मला एक सांगा, ईव्हीएम निर्दोष मुक्तता करायची ईव्हीएमची की अजून थोडं थांबायचंय? नाही, आम्ही ईव्हीएमच्या बाबतीमध्ये या संदर्भामध्ये कधीच त्या ठिकाणी भूमिका घेतलेली नाहीये. वस्तुस्थिती हीच आहे की भारतीय जनता पक्ष हा अनैतिक पद्धतीनं निवडणुका लढतोय. निवडणूक आयोगाच्या एकंदरच त्या ठिकाणी जी काही वागणूक ही निष्पक्ष नाही आहे हे निश्चित समोर दिसत होतं ना. म्हणजे तुम्ही आज पाहत असाल निवडणुकीच्या कालावधीमध्ये मी स्वतः वर्ष निवासस्थानाच्या बैठकांवरती आक्षेप घेतला होता, त्याच्या पुरावे दिले. आज तक त्यांनी कारवाई केली नाही ना. ठीक आहे, गणेशदादांना पटत नाहीये तुमचं म्हणणं, गणेशदादांना पटत नाहीये तुमचं म्हणणं. सचिनजी म्हणतायत की भारतीय जनता पार्टी अनैतिकतेच्या ना म्हणजे मार्गाने निवडणुका लढतो आहे, अशा पद्धतीचा त्यांचा तो आरोप आहे. मला सांगा की तुम्ही लोकांकडे मतं मागत असताना या निवडणुकीमध्ये तुम्ही काय म्हणून मतं मागायला लागलात सचिनजी? कुठल्या कशाच्या आधार तुम्ही का फार मोठा गेला UPAच्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात घोटाळे केली, भ्रष्टाचार केला, अहो देश अगदी गरिबीचा म्हणजे खाईत लोटला, अशा स्थितीत तुमची परिस्थिती असते आज. म्हणजे आज देशाकडे तुम्ही कुठल्या काय म्हणून तुम्ही जनतेकडे मत मागतात? आणि आणि अनैतिकता जे म्हणता शब्द, तुम्ही या देशातल्या ज्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला अत्यंत बहुमतानं ज्या सत्ता त्यांच्याकडे प्रदान केलेली होती, त्या संपूर्ण जनतेचा तुम्ही अपमान करत आहात. भारतीय जनते तुम्ही असेल, आम्ही असेल, कुणी असेल, लोक आपल्याला निवडून देतात, आपल्यावरती त्या लोकांचा अपमान होतो की अशा पद्धतीने निवडणुका लढल्या गेल्या आणि ते तशा पद्धतीने निवडणुका लढल्या गेल्या. तुम्ही भारतीय जनता या संबंध देशातल्या नागरिकांचा मतदारांचा अपमान करतात तुम्ही सचिनजी. नाही, ऐका गणेशजी, पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पक्ष जर अनैतिक पद्धतीनं निवडणुका लढत असतील तर तो जनतेचा अपमान कसा? आणि दुसरी गोष्ट, जर अनैतिक पद्धतीनं आणि अपमान जर जनतेचा करण्याची जनता मतदान तुम्हाला असं म्हणायचंय का? नाही, भारतीय जनता पार्टी समजा एखाद्या अनैतिक करत असेल तर त्याला सगळी देशातील मतदार त्याच्यात सामील आहेत का? प्रयत्न करणं, या देशामध्ये आता लोकशाही प्रगल्भ झालेली आहे, प्रगल्भ आहे. त्यामुळे लोक कुठल्याही पद्धतीला अशा पद्धतीचा कुठला राजकीय पक्ष सांगतो म्हणून मतदान करत नाहीत. त्यांना स्वतंत्रपणे आता कळतं की म्हणूनच नाही तुम्ही म्हणूनच 67 वर्ष सत्ता असलेल्या काँग्रेसला हाकललं त्या जनतेने, या देशातल्या जनतेने. त्यांना कळायला लागलं की आता कोण या देशाचं हित करतं आणि विकास कोण करू शकतं. म्हणून या देशातल्या जनतेने 2014च्या आणि 2019च्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी लोकांनी निवडून दिले. आता जो काही जनतेचा कौल आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. एक मुद्दा मांडूया आता. ऐका, मला मध्ये बोलू नका. पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीने स्टुडिओमध्ये बसून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, त्याच पद्धतीने देशामध्ये संसदेमध्ये 150 खासदारांना एका वेळेला बाहेर काढून तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तो जनतेने पाहिलेला आहे. त्यामुळे हा जो निकाल आता काही लागेल, पण पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या या अलोकतांत्रिक पद्धतीनं आणि हुकुमशाही मानसिकतेला निश्चितपणे लगाम घातला जाईल, एवढं मात्र निश्चित समजून घ्या. दुसरी गोष्ट, जनतेचा अपमान कधी होतो? ज्या वेळेला मूलभूत महागाईचा मुद्दा असेल, त्या ठिकाणी बेरोजगारीचा मुद्दा असेल, गरिबीचा मुद्दा असेल, या विषयावरती पंतप्रधान बोलत नाहीत. ते बोलतात मुजऱ्यावरती बोलतात, ते त्या ठिकाणी म्हैस तुमची घेऊन जाईल बोलतात, मंगळसूत्रावरती बोलतात, मासे कोण खातंय, कोण कशा पद्धतीनं जेवतंय त्याच्यावरती जेव्हा बोलतात, किंवा त्याच पद्धतीने मुसलमान किंवा त्या ठिकाणी हिंदू मुसलमान असं ध्रुवीकरण करतात. सचिनजी तुम्ही करायला लागला ध्रुवीकरण, तुम्ही केलं, हे तुम्ही करतात. सुरुवातीपासून तुम्ही ते करतच तुम्ही जिंकत आलेले होतात बरं का. आम्ही नाही तुम्ही कशाच्या नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोकांनी तुम्हाला कुठल्या काय म्हणून तुम्हाला मतदान केलेलं? मतदान तुम्ही ज्या पद्धतीचं जातीयतेचं विष पेरलेलं आहे, ज्या पद्धतीनं धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माणाचं काम तुम्ही केलं, याच्यामध्ये तुम्ही कुठला विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही लोकांच्या समोर गेलेले आहात? नाही सचिनजी तुम्ही कुठला विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही जनतेसमोर गेलेले आहात? नाही, तुम्ही काय केलं महाराष्ट्राचं किंवा देशाचं म्हणून तुम्हाला लोकांनी मतदान द्यायला पाहिजे. केवळ लोकांच्या मध्ये धुळफेक करून जातीयतेचं विष पेरून तुम्ही यावेळेला लोकांकडे मतं मागितलेली आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचा प्रचार करून खरं तर अनैतिकता आपल्या लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीची ज्याला भ्रष्टता म्हणतो ती भ्रष्टता तुम्ही आणलेली आहे आणि तुम्ही केलेली आहे. जसं अनेक प्रकरणामध्ये तुम्ही घोटाळे केले, भ्रष्टाचार केला, तसा आता या निवडणुकीत सुद्धा तुम्ही वैचारिक भ्रष्टाचार केलेला आहे तुम्ही. गणेश दादा